नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि कच्चा बटाटा यापासून खूपच मस्त टेस्टी आणि चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे आता मी पाऊण कप रवा घेतला आहे. तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर घरातली एखादी मोठी वाटी घ्या आणि तिने पाऊण वाटी रवा इथे मोजून घ्या. इथे मी जाड रवा घेतला आहे. रेसिपीसाठी आपल्याला बारीक रवा हवा आहे, तर हा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो इथे घेऊ शकता. तर इथे मी हा मिक्सरला फिरवून घेतला रवा आणि अगदी याची पावडर बारीक करून घेतली. ही बाजूला ठेवूया. आणि इथे आता एक मी मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला आहे. हा आता आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे हा बटाटा मी किसून घेते. तर हा किस असा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. तर इथे मी सगळा बटाटा किसून घेतला आहे. असं त्याला पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि पुढची कृती करूया. इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. जिरं मस्त तडतडलं की बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यामध्ये कढीपत्ता असा चिरून घातला की त्याची टेस्ट खूप छान येते. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मिरची तेलावरती परतून घेऊया आपण, तिचा कच्चापणा जाईपर्यंत. आता इथे मी 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घेतलेत. तर याचा रंग रेसिपीमध्ये खूप छान दिसतो, म्हणून इथे मी घालते. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तर हे सुद्धा दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. तर तीळ असे तेलावरती परतून घेऊया. आता इथे पाणी घालायचं आहे. तर आपण पाऊण कप रवा घेतला होता, तर पाऊण कपच्या दुप्पट 1.5 कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 1 कप आणि आणखी इथे हा अर्धा कप, असं मी 1.5 कप यामध्ये पाणी घातलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. आता यामध्ये जो आपण बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवला होता तो घालायचा आहे. तर इथे लक्षात ठेवा, या बटाट्यातलं सगळं पाणी असं पिळून घ्यायचं हाताने आणि मग हा बटाटा घालायचा. जर तुम्ही तसाच घातला तर पाण्याचं प्रमाण रेसिपीमध्ये कमी जास्त होऊ शकतं. तर असं पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे आणि बटाटा यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीमध्ये थोडा वेळ बटाटा ठेवा, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. इथे मी सगळा बटाटा घातला आहे. आता मिक्स करून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम मंद करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटासुद्धा यामधला शिजेल आणि सॉफ्ट होईल. तर इथे पहा, साधारण 5 मिनटं झालेत आणि पाण्याला छान उकळी आले. बटाटा आपण बारीक किसून घेतला होता, त्यामुळे तो लगेच असा सॉफ्ट होतो. आता जो रवा आपण बारीक करून ठेवला होता तो घालायचा आहे. तर इथे असं मिक्स करत जायचं आणि थोडा थोडा रवा घालत जायचं, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आता याला मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या. तर लगेचच याचा गोळा व्हायला लागतो. तर अजिबात जास्त वेळ लागत नाही, लगेच याचा पहा असा गोळा होईल. तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनटामध्येच रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि हे पूर्ण असं ड्राय व्हायला लागतं. तर ह्यामध्ये आपण पाऊण कप रवा आणि 1.5 कप पाणी असं प्रमाण घेतलं आहे. अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे. तर इथे पहा, याच्यातलं पाणी आटलं आहे आणि हे असं घट्ट व्हायला लागलं आहे, कढईला सोडायला लागला आहे रवा. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा रवा आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर इथे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता इथे लक्षात ठेवा, तुम्हाला हा रवा पूर्ण थंड करायचा नाही आहे, कोमट करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड केला तर हा पूर्ण ड्राय होईल आणि मग आपल्याला हा मळता येणार नाही. म्हणून हाताला सहन होईल इतपत याला थंड करून घ्यायचं. रवा थंड होतोय तोपर्यंत आपण एक मस्त अशी पुदिन्याची चटणी बनवूया. तर इथे मी
पुदिना घेतला आहे, भरपूर पुदिना घ्यायचा. 1 वाटी पुदिना मी स्वच्छ धुवून घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची. तर ही पुदिन्याची चटणी आपल्या ह्या रेसिपीबरोबर अगदी अप्रतिम लागते, तुम्ही नक्की बनवून पहा. 2 पाकळ्या लसूण घातला आहे. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. आता इथे मी 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालते, तर यामुळे थोडासा थिकनेससुद्धा येईल चटणीला. 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे. तुम्ही 1 चमचा दही घालू शकता याऐवजी, किंवा थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता. इथे आता हिरव्या मिरच्या घातल्यात. जेवढी तुम्हाला चटणी तिखट हवी त्या प्रमाणात घाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चटणी अशी वाटून घ्यायची आहे. बाऊलमध्ये काढून घेऊया ही चटणी. तर ही मस्त हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी तयार आहे. ही आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागते, तुम्ही नक्की करा. तर ही चटणी आता बाजूला ठेवूया आणि आपण पुढची कृती करूया. तर रवा आता हा कोमट झाला आहे, आता हाताला सहन होईल इतपत हा थंड झाला आहे. तर आता ह्याला आपण मळून घ्यायचं आहे. त्याआधी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे असे छोट्या आकाराचे वडे करून घ्यायचे. मेदू वड्याचा जसा आकार असतो तसा याला आकार देऊन घ्यायचा. आकाराने थोडे छोटे बनवायचे. तर इथे पहा मस्त असा याला शेप आला आहे. तर असेच इथे सगळे वडे आपण तयार करून घेऊया. तर इथे पाहू शकता मी वडे तयार करून घेतलेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल अगदी मस्त गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि वडे सोडायचे. तर इथे मी 3-3 वडे सोडते, छोट्या आकाराचे वडे आहेत म्हणून. आता मीडियम फ्लेमवरती हे वडे आपण फ्राय करून घेऊया. लगेचच आपल्याला हे हलवायचे नाही आहेत. थोडेसे खालच्या बाजूने ब्राऊन झाल्यानंतर याला उलटून घ्यायचे. आणि आता हे वडे आपण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. पहा मस्त असा रंग आला आहे आणि मीडियम फ्लेमवरती अगदी आतपर्यंत फ्राय होईपर्यंत आपण यांना मस्त असं फ्राय करून घेतलं आहे. काढून घेऊया आणि उरलेले सुद्धा वडे असेच मी फ्राय करून घेतलेत. तर हे आपले मस्त असे वडे तयार आहेत. इथे मी आपण जी पुदिन्याची चटणी बनवली त्याच्याबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. चवीला अगदी भन्नाट लागतात, तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला मी एक वडा इथे तोडून दाखवते. वरून छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे वडे अगदी आतपर्यंत जाळीदार होतात. आणि यामध्ये आपण जो बटाटा टाकला त्यामुळे चवसुद्धा खूप मस्त येते. तर कधीही काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली की तुम्ही झटपट हे वडे बनवू शकता. यामध्ये तुम्हाला बटाटा आधी शिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. कच्चा बटाटा वापरून आपण हे वडे बनवले आणि अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला अगदी भन्नाट आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. याबरोबर आपण जी चटणी बनवली तीसुद्धा या वड्यांबरोबर खूपच छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.